सर्वपक्षीय शिष्टमंडळ या ठिकाणी आता जमलेलं आहे आणि आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील हे काही महत्त्वाचे मुद्दे आता जनतेसमोर मांडणार आहेत। काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होते। थेट आपण ही दृश्य या ठिकाणी पाहतोय। तर एका मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्ष एकवटलेले पाहायला मिळतात। तर आपण ही दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह इतर सर्व प्रमुख नेते आता या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि अगदी काही क्षणांमध्ये आता ही पत्रकार परिषद सुरू होईल। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद होतीये। निवडणूक आयोगासमोर जे मुद्दे मांडले त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे। अतिशय महत्त्वाची ही पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेच्या आधी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या सर्व प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। एक साधारणतः 10 मिनिटांची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतर आता ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण आम्ही जो विषय घेतलाय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना गृहीत धरलं जाते, त्याच्या विरुद्ध आवाज उठवत आहे। त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही सुद्धा सहकार्य करा, कारण लोकशाहीचा तुम्ही सुद्धा एक स्तंभ आहात। त्याच्यामुळे थोडे एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन आपण पुढे जायला पाहिजे। तर तुम्ही तुमची अडचण ठीक आहे, चला आता सुरुवात झालेली आहे। आपण महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीने मी आपणा मुंबईच्या सगळ्या पत्रकारांचे, मीडियाचे स्वागत करतो। अपुऱ्या जागेमुळे ही जागा बदलून चव्हाण सेंटरला आणावी लागली आणि त्यामुळे आपलाही थोडासा गोंधळ झाला। पुढच्या वेळी असा गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल। आपल्याला जर कोणाला नाही, बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल तर याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना भेटायला गेलेलो। त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या। अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो। या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू। दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न मिळून आज आम्ही त्यांची भेट घेतली। कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले। काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले, काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली। या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे
पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत, घर क्रमांक चुकीचे आहेत, तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही. मी काही उदाहरणं त्यांना दिली. त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे. 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे. कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे. एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली. त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव वेगळ्या एपिक नंबर ID सह 6 वेळा नोंदवलेलं आहे. आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनेलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं तर आपण म्हणता ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन. आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनेलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात. आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली, आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्यात कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं, हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही. एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या, ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला, त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय. आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी CO यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ताबडतोबीने त्या दुरुस्त करा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही. किमान या मतदार याद्या पूर्ण तपासा. जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका.
बोगस मतदान काढून टाका. एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की 20,000 मतदार मला बाहेरून आणावे लागले, ते मी आणले आणि मग माझा विजय झाला. हे विरोधी पक्ष सत्तात असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत. याची नोंद घ्या, हे आम्ही त्यांना सांगितलं. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढं माननीय बाळासाहेब थोरात साहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ त्यांना आम्ही भेटलो. आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. विधानसभा